सर्वाभूती दया साधू मनावे ऐशिया जग ब्रह्मरूप जान हेची साधूचे लक्षण। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांतीब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे। मॉनिटरला आवाज द्या आणि गोड द्या, विको नाही दिला तरी चालेल, देव तुमचं चांगलं करेल। द्या आवाज द्या, द्या बरं करेल देव तुमचं। छान नाही आता कोण नाही बसलं त्याच्या पुढे भिताड नाही माणसं नाहीत आता। विडाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। या अभंगाद्वारे शांतीब्रह्मनाथ बाबा नेमकं साधू कोणाला म्हणायचंय? ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या भ्रामक कल्पना असतात। आपण म्हणतो कोणालाही साधू। हल्ली महाराज म्हणण्याची पद्धत तर बाबाजी इतकी वाढली आपल्या महाराष्ट्रात, कोणालाही महाराज म्हणायले, कोणालाही महाराज। मला असं वाटतं एखाद्या गोष्टीची काही चर्चा किंवा त्याचं फार मोठं नावलौकिक झालं तर त्याबद्दल आपल्याला दुमत नाही, पण एखादी पदवी देत असताना संप्रदायात तर दखल घेतली पाहिजे लोकांनी। कोणाही नालायकाला नाही दिली पाहिजे ती महाराज पदवी। गौरावयासाठी गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी 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 हो स्वामी सेवेची कसोटी। एखाद्याचं नाव माऊली असलं की लोक त्याला महाराज म्हणाले। त्याच्या गळ्यात माळ पाहिलीस का सोमळ्या? त्याच्या गळ्यात माळ असावा। तसं एखाद्याला साधू म्हणत असताना त्याची पात्रता बघायची। सर्वाभूती दया, कोणावर नेमकी दया? सर्व हा शब्द संख्यावाचक नाही। सर्व हा शब्द बोधले बाबा जातवाचक नाही। विशुद्धो भयस्थितान पंथोआम धर्मानोचारे स्थितेयाम वेदाभूषितो निशास्त्रो पुराणस्य महति स्थितजया यद्धर्मा भयं त्यक्तानायाम घृतेषु स्थित भयो स्थितानाम। अमक्या धर्माचा आहे, तमक्या धर्माचा आहे किंवा आपल्यातला नाही असं काही नाही। पशु आहे, मानव आहे, कीटक आहे, वृक्ष आहे, काही नाही। सर्वाभूती दया, जीवसृष्टीतली प्रत्येक व्यक्ती, झाडावर सुद्धा दया असावी। सार्वजनिक ठिकाणी झाड आहे, एका नालायकानं सांगितलं त्या झाडावर वानर बसते तर माझ्या गाडीवर उडी हाणली म्हणून ते झाड मला तोडून टाकायचं। पण हरामखोरा त्या झाडाखाली बरीच ज्येष्ठ माणसं दुपारच्या वेळेला बसतात रे। तू ही गाडी वड्यात लाव ना, त्या गाडीला घाम येतो का?
त्याच्या एकट्याच्या गाडीसाठी कितीतरी जीवाला आश्रय मिळणारं ठिकाण तोडून टाकलं. दया हा दृष्टिकोन संपला. त्या झाडावर दया असावी. ते कितीतरी लोकांना छाया देणारं झाड आहे. म्हणून झाड सुद्धा याच्यात येते. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया, त्याला साधू म्हणायचे. जग ब्रह्मरूप जान हेची साधूचे लक्षण. दुसरं लक्षण त्याला विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. आपलं गाव नाही, आपली गल्ली नाही, आपला तालुका नाही, आपला जिल्हा नाही, आपलं नुसतं राज्य नाही, आपला स्वतःचा देश नाही, हे विश्व ब्रह्मरूप वाटलं पाहिजे. हे दुसरं लक्षण. सर्वाभूते समदृष्टी. बदले बाबा त्याची दृष्टी सारखी असली पाहिजे. कधी कधी दृष्ट्या बदलतात. आम्ही एकदा कीर्तनाला निघालो. आमच्या ड्रायव्हरनं सांगितलं, त्या माणसाने हात केला आपल्याला. जाऊ दे म्हणलं, ते सप्त्यात इना घेते. कशाला घ्यायचं त्याला गाडीमध्ये? चालते, कुठेही हात करते आपल्याला. गाडी पळाली. आणि पुढे गेल्यावर ड्रायव्हरनं सांगितलं आपल्याला, ते नाही का ते एका रस्त्यावर भेटले होते, ते 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 तसे तसे कपडे घालते, गाडी उभी कर. 140ची स्पीड होती. त्याला ड्रायव्हरला मी सांगितलं, कर गाडी उभी कर. 70 रुपयाचे टायरच घासले. इतक्या जोरात गाडी उभी केली. मला माहित होतं ते पाया पडून 500 रुपये देणार आहे. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती नाही का? तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलती आहेत का? एखादा सप्ताहामध्ये विना घेणारा वारकरी भेटत असेल आणि त्याच्यासाठी महाराज गाडी उभी करीत नसेल आणि 500 रुपये देणाऱ्यासाठी गाडी उभी करीत असेल, मला वाटतंय ते आपल्यातला नसावा. हरामखोरा जात आपल्यात आली. विठाला विठाला. इथे सर्वाभूती समदृष्टी. सोयी रे पिशून समानची घडे. सोयी रे पिशून समानची घडे. तपर ओढे उपकारे. सोयी रे पिशून समानची घडे. चित्त परवडे उपकारी. सगळी सारखी वाटली पाहिजे आपल्या दृष्टीला. सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी. एका जना, हे तिसरं लक्षण. चौथं लक्षण, एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित. साधूने या वरच्या 3 गोष्टी सांभाळत असताना आपलं हित सुद्धा जाऊ देता कामा नये. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने प्रथमतः महाराज माफी मागतोय. एवढ्या मोठ्या परंपरेमध्ये मला बसावं लागतंय, त्याबद्दल मी माफी मागतोय. माझं वय नाही बसून कीर्तन करायचं, पण मागे अपघात झाला त्यावेळेला बॉयलजनला त्रास आहे म्हणून खाली बसतोय, त्याबद्दल माफी असावी. विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या सायासाने चालत असलेली ही फार जुनाट परंपरा. या बोधले परंपरेमध्ये माझे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, ओरोबा काका, मीराबाई, जनाबाई, सखुबाई, मुक्ताबाई, कबीर महाराज, ही जशी अष्टादश संतांची वर्णी आहे, तसं याही घराण्याचं वारकरी संप्रदायामध्ये बोधले घराण्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. मोठ्या व्यक्तींचं वाक्य सांगतोय, फार मोठं महत्व. या संप्रदायात फार मोठी वर्णी आहे. आणि अशी ही चालवत असलेली ज्ञानोबाराय तुकोबारायची, विटेवरच्या मालकाची ही जुनाट परंपरा वारकरी संप्रदायाची, या परंपरेनं या कुटुंबातल्या बुजुर्ग लोकांनी ती विवेकाची, धर्माची पताका, या संप्रदायाची पताका गेल्या कितीतरी वर्षापासनं ही चालवत आणली. त्याच परंपरेतले पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज अशा महान महात्म्यांची 40 वर्ष, फार जुनाट परंपरा.
किती परंपरा जुनाट. आणि अशा या महान निष्ठावंत माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वारकऱ्यांची, माझ्या विटेवरच्या मालकाच्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या या मोठ्या परंपरेत एका छोट्याशा अज्ञानी कमी वयाच्या, फार काही ज्ञान नाही, जास्त काही अभ्यास नाही, अशा व्यक्तीला अशा परंपरेत हे कीर्तन करण्याचा योग येतोय. प्रथमतः माझं महत भाग्य. विठाला विठाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये धर्मप्रचार व्हावा, संप्रदायाचा प्रचार मोठ्या उल्हासाने व्हावा, शुद्ध अंतकरणाने प्रत्येकाच्या अंतकरणात संप्रदाय रुजावा, रामकृष्ण नामाची ही गोड अशा प्रकारची लहर प्रत्येकाच्या अंतकरणात तिचा गुंजार व्हावा, असा अनुषंग आदरणीय गुरुवर्य प्रकाशजी बोधले महाराज ही मागच्या पूर्वजानुसार, बुजुर्गानुसार ही परंपरा पुढे चालवतात. याही वर्षी माझ्या संत शिरोमणी नामदेवरायांच्या समाधी सोहळ्याला 700 वर्ष होऊन गेली. त्यानिमित्त महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठं काही राज्यात वारकरी संप्रदायाचा फार मोठा शुद्धांतकरणाने गोड असा होपहो करतात. अशा राज्यात सुद्धा महाराजांची अशी कल्पना आहे की मला असं वाटतं कितीतरी 751, कारण वारीमध्ये मला महाराज भेटले आणि ती महाराजांची संकल्पना आहे 751 सप्ते व्हावा. त्याच्यातल्या 19 तारखा तर मयाच घेतल्या ना तुम्ही. एका जाग्यावर आले आणि डायरी हिसकून घेतली माईन, कर 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 लेतच सुटले. अरे म्हणलं आपल्याला करू देत नाहीत दुसरीकडे कीर्तन. माझंही महत भाग्य चांगल्या परंपरेत, नाही तर कीर्तन कुठं बी येत महाराज. परवाच्या दिवशी लाकडाच्या मशीनचं उद्घाटन, ते लायसन भेटत नाही ना, आणि ते लायसन घेतलं मनसूरबाईनं. मला माहीतच नव्हतं कीर्तन घेणारा मधलाच कोणीतरी असतो ना. तिथं गेल्यावर कळालं कीर्तन घेणाराचा यजमान तो आहे, ते मनसूरबाई आहे. मी म्हणलो कसं कीर्तन महाराज, तुम्हारे तरीके सा करो, मैं थोड़ी बोलला नमाज आजान गिजान दो, कीर्तन तुम्हारे सरीका करो, लेकिन एक ही बार बोलो. मनसूरबाई ने आरा मशीन डाली. अरे बाप रे, म्हणलं अवघडच काम झालं. जाऊ द्या, ते तरी बिचाऱ्यानं ते बंधन नाही सांगितलं की आमचं काय घे म्हणून. कुठेही कीर्तन आहेत कुठेही. मागच्या आठवड्यात आपण कुठं गेलो उत्तरेश्वर बुवा, त्या माणसाच्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं बोधले बाबा. मला गावातल्या माणसानं सांगितलं याची माती करताना याच्या सरणातून दिशीचा वास येत होता. सांगितलं की नाही त्यानं? म्हणजे मरायच्या आधी बी अर्ध्या तासानं पेलतच ते, आणि त्याच्या तिरविल म कीर्तन. काय पुण्य लागलं असेल नाही का? स्तुती तर करावंच लागते, नाही करावं तर बुक्का कोण लाईन? या भानगडीत महाराज हे बायका केल्यामुळं कुटाना माग लागला. हो, तुम्ही याच्यातून मुक्त सुटले, माग न पुढं पोपुटा उड. आम्ही गुतलो असे पक्के. विठाला विठाला गोड अशा परंपरेत कीर्तन करण्याचा योग येतोय आणि पहिल्यांदा येतोय. माझं महत भाग्य. या परंपरेतल्या सर्व पूर्वजांना संत शिवाजी बाबा बोधले असतील, मानकोजी बाबा बोधले असतील, आणि एक अभंग ऐकील तर आपण वाटानं गुणगुणत होतो. हरिनामी रंगला. हा, सांगड बांधारे भक्तीची. नारायण नाम नारायण नाम. हो, नरहरी महाराज ही जुनाट मागची लोक. आणि ही पुढं चालत असलेली रामचंद्र बाबापर्यंतची परंपरा. आणि महाराज पुढे तुम्ही, तुमच्या पश्चात आदरणीय परमेश्वरजी महाराज बोधले, आधी करून बरेच आहेत. परमेश्वर महाराज बोधले असतील, अण्णा महाराज बोधले असतील, आमचे पुन्हा रामेश्वर महाराज बोधले असतील, पुन्हा अमोल महाराज आमचे गुरुजी असतील, शाळा मास्तर आहेत ते असतील. बरीचशी सगळी या परंपरेतले सर्व बोधले परंपरेतल्या सर्व साधकांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम.
इथे बसलेली बरीच महाराज हरिभक्तीपरायण आमचे काका रघुनंदनजी महाराज. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. फार दिवसाला आपली पंढरपूरमध्ये भेट झाली, त्याच्यानंतर आजच तुम्हालाही प्रणाम. बरीच काही महाराज मंडळी ज्यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे. तुमच्यासोबत दिल्लीला होते सप्त्याला, आणि तुमचे मला वाटतं सोबतचेच आहेत संस्थेतले तनपुरे महाराज. ते दिल्लीला विमानानं आले ते सप्त्याला. तुमचा म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबारायचा सप्ताह पण तुम्ही आयोजित केलता. फार मोठा साया सांगतो सप्ताह, कारण त्या दिल्लीच्या तख्तावर सुद्धा ज्ञानोबाराय तुकोबारायची वर्णी लावली. महाराज तुम्हाला पुनश्च एकदा प्रणाम. विठाला विठाला माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी सर्व निष्ठावंत वारकरी मंडळी, या परिसरातले रामायणाचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार मंडळी, प्रवचनकर मंडळी, निष्ठावंत वारकरी, या सर्वांच्या चरणी या परिसरामध्ये संत गोरोबा काकांचा अधिष्ठाने महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. या परिसरातला येती योगी जपी तपी अनुरागी सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. आणि आता अभंगावर येतो. विठाला विठाला सर्वाभूती दया साधू मनावे ऐशिया. दया ज्याच्या अंतकरणात ते सर्वांविषयी त्याला साधू म्हणायचं. आपण सुद्धा दया करतो, पण आपण आपल्या रक्ताच्या नात्यावरच्या लोकांवर दया करतो, दुसऱ्यावर नाही. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. स्वतःच्या लेकरावर कोणी दया करील, आपले काही नातेवाईक आहेत त्यांच्यावर काहीतरी कोणी दया करील, पण दुसऱ्यावर दया करणं, सर्वावर दया करणं, याला साधू म्हणायचं. दया तिचं नावच तिचं आहे. कशाचं? सर्वभूती दया तिचे नाव, दया तिचे नाव, भूताचे पालन. आलेल्या जळाला कंटकाचे कंटकाचे आणि कनिर्दळाला कंटकाचे. दया तिचे नाव भूताचे पालन. जीवसृष्टीवर तिचं पालन करणं, तिच्यावर कृपा करणं, हिचं नाव दया आहे. याच्या पुढे उत्तरार्धात फार गोड, पण चला आपल्या याच्यावर येतोय. ज्याच्याकडे दया आहे त्याला साधू. महाराज तुमच्या पूर्वजांचं चरित्र मी फार एक गोड गोड असं अवगत केलं. मी सांगेल पुढे, ते मांडेल. मी इथं यायच्या अगोदर मला असं वाटतंय 12-13 वर्ष पूर्वी एका कीर्तनात, मला माहीतही नव्हतं एवढं, मला चांगल्या माणसांचं ऐकायचं नाद आहे. हो, ते सांगेल, मुद्दाम सांगेल. कोणाला म्हणायचं दया? तुकोबारायांची ख्याती पंढरपूरला पोचली, आता विश्वात पोचली, पण दृष्टांत सांगण्यापुरतं म्हणतोय. विश्वात 4-2 वारकरी आले आणि विटेवरच्या मालकाला माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची महती सांगत होते.
भगवान जेवायला बसलेले होते, आईसाहेब बाजूला होत्या. आली वारकरी. मला सांगा, देव जेवायला बसल्याच्या नंतर ज्याला बोलायची संधी येतो, वारकरी पण किती अधिकारी असेल, काय योग्यता असेल त्या वारकऱ्यांची सुद्धा. मालकाला सांगितलं, मालक तुकोबारायांचा निरोप आहे. बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे. असं आई साहेबांच्या देखता बऱ्याच वेळेस तुकोबारायाच्या नामाची वर्णी लागली. आईसाहेब म्हणजे विटेवरच्या मालकीनी. विटेवरच्या मालकीनीनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक मी कितीतरी वेळेस तुकोबाराय तुकोबाराय तुकोबाराय, असं काय हो नेमकं त्यांच्याकडे. आणि त्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर तुमचे डोळे द्रवतेत, काही नवल नाही. मी बऱ्याच वेळेस बघितलं की तुकोबारायचं नाव ऐकल्याच्या नंतर तुमचं अंतःकरण द्रवत आहे, असं काय त्यांच्याकडे काय. भगवंतानं सांगितलं, तुकोबारायच्या महतीचं वजन करण्यासाठी सत्य लोकाच्या मालकाकडं तराजू नाही. तुल्याम चतुरान नस्तितो हो अधिष्ठितो वैष्णवा तुल्यान भयव्याप्ती विधातांस्ततेवचा. एकाही या अधिकार संपन्न वैष्णवांचा कीर्तीचं महतीचं वजन करण्यासाठी विधात्याकडे तराजू नाहीये. आईसाहेब जगाच्या मालकीन जरी असतील, पण स्त्री भाव होता, स्त्री स्वभाव होता. बायकांना थोडस की एकदम पटकन पटत नसते, आणि एखाद्या वेळेस जी गरज नाही का ते पण लवकर पटते. मी सरळ सरळ स्त्रियावर अन्याय करतो असा भाग नाही, पण मला एक म्हणायचंय, स्त्रियांचं अंतःकरण म्हणजे लोण्यासारखं कोमल असते, त्या कोणालाही मानतात. आताच्या मानत्यात काही नवल नाही, आताच्या तर काय काय करते. रामकृष्ण हरी, कीर्तनायला दम नाही, सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, तरी ह्या काय कोणाच्या बापाचं ऐकत नाही. मही नाही. मी म्हणतोय तिला काही काही उपास धरू नको, पण ती धरतीच. आमचे मुलं सांगतात, बाबा आईन ते उपास धरलाच होता, जाऊ दे म्हणलं, आता ताण घेऊ नको, धरू दे धरू दे. तर यायला कुठं सांगा, काही काही काय करतील आताच्या बरं का. हो, बायकांना ते मला सांगा, चांगल्याला ओळखायची दृष्टी जरी यांच्यात असती तर सीताई साहेब फसल्या असत्या का. रावण खरा महाराज होता का, होता का खरा. तरी पण आईसाहेबांनी त्याला खरं मानलं का नाही. मग आईसाहेब फसल्या, ह्या फसत्याला काय नवलाची गोष्ट आहे. यायला तर पावला पावलाला फसिणार येत, वेगवेगळं सांगणारे. कधी कधी ह्या इतक्या फसत्यात, नवऱ्याला टायमाला चहा द्यायच्या नाही, आम्हाला काजू टाकून दूध द्या. भिताड अंगाव पडून द्वारका भिताड झोपीत. देवाच्या तोंडाला पेडा लावत्यान आणि येडा घालताना मंदिराच्या पाठील चिटकी त्यान. देव मागून खातो का, खाल्लं का आतापर्यंत मागून देवानं भिताडाकून. ह्या करतात. यायला कोण्या महाराजांनी सांगितले, मला त्याचं नाव सांगा, त्याच्या दुपारा बसायची जागा हाणतो त्याची निबर काठीनं. दम नाही, दम दम काय करतात कशाला. ऐक जा तुम्ही, ऐक जा, पाया पडतोय तुमच्या. 29 उपासाच्या व्यतिरिक्त एकही धरायचा नाही. पाप लागलं तर गिरगावकर बाळू सकाळच्याला मरू द्या. उपासाच सांगितले नाही आपल्याकडे, काही करतील काही करतील. आईसाहेब स्त्री स्वभाव आहे. ते म्हणले काय उठलं की तुकोबार आहे, उठलं की तुकोबार आहे, असं काय त्यांच्याकडं. ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं, लक्ष्मी तुकोबारायचं नाव ऐकल्याच्या नंतर माझं इतकं पोट भरतंय, इतकं पोट भरतंय, असं वाटतंय मी एका वर्षाचं एकदाच जेवलो. एका वर्षाचं एकदाच जेवलो. ही विटेवरच्या मालकाचे उद्गार. तरी पण आईसाहेबाच्या अंतःकरणात शंका. मी तपासतेच त्याला. दया कशाला म्हणतात, दया दया. तर ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं, नको ना नको ना, तू उग बस ना, तू बस बरं शांत, नको तुकोबारायला तपासायला जाऊ नकोस. हे बा, ब्रह्मांडाच्या मालकाची बायको असेल तरी पण थोडस केलाच आगावपणा. काशीतल्या मालकाच्या पत्नीनं सुद्धा एकदा जर, तसा तर 9 वेळेच आहे, पण मी एकदाच सांगतो ना.
सगळं सांगायला मी काय गुत थोडंच घेतलंय आणि सगळ्या गोळ्या एक खाट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते म्हणून एक एक ऐका. काशीतल्या मालकाच्या पत्नीनं सुद्धा पार्वती आई साहेबांनी सुद्धा एकदा आगाऊपणा केला. हो म्हणले प्रभू रामचंद्राला मी फशीते म्हणून ताई साहेब इथं जवळ येऊन बसल्या तुळजापूरला. हो पार्वती जब सीता बनके प्रभु राम सम्मुख आई प्रभु राम ने उसे माता कह के शिव की महिमा गाई जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. आणि पण गेलता जर तू फसवलंस आणि मालक जर फसले तर मी असं करीन आणि मालक जर नाही फसले तर तुला वेगळ्या जागेवर बसावं लागेल. मग इथं आल्या तुळजापूरला आई साहेब गिरिजाई साहेब. हो असतील देवाच्या पण थोडस मनात छलबी स्त्री स्वभाव आहे तो. विटेवरच्या मालकिनीनं सांगितलं मालक ऐका एवढं तुकोबारायचं नाव ऐकल्याच्या नंतर वर्षाचं जेवण केलं असं तुम्हाला वाटतंय. मी त्या तुकोबारायांची परीक्षा बघते. आणि आईसाहेब गेल्या एका अत्यंत जरावस्था खूप असं जगजग जगजग शेवटचा टप्पा असतो 80 85 90 वर्षाचं वय असं एका माथारीचं रूप आईसाहेबांनी घेतलं. दया कशाला म्हणतात आणि मग कोणाला म्हणायचं साधू. तुकोबारायच्या घरी पोचल्या. तुकोबारायच्या खांद्यावर धोतर टाकलेलं आहे आणि स्नानाकरता इंद्रायणीच्या पात्रात चाललेले आहेत. तुळशीपाशी उभे आहेत. तेवढ्या अवकाशात दारात एक माथारी आहे. तुकोबारायांनी त्या माथारीकडे बघितलं तर एरवी ही लोक उठल्याच्या नंतर आकाशातल्या चांदण्या बघायचे किती वाजले त्याच्यावर ठरवायचे. शिकलेली माणसं नव्हते बाबाजी तुमच्या काळात. पण गडी मालकाच्या घरी सकाळी चांदणी निघली की तो म्हणायचा 4 वाजले 3:30 वाजले. आकाशातली चांदणी बघितली की तो बरोबर पाण्यावर आडावर बकीट वाजायचं. शेजारच्या बायका म्हणायचे सकता त्याचा गडी आला बाबा. ते बरोबर 3:30 वाजता दुसरं बकीट घेऊन बकीट एक खाट्या वाजायला लागले की म्हणायचं पांडुता त्याचा गडी आला. तो 4ला येत होता. हो आणि 10 वाजता एखादं जर कोणी शेंदायला गेलं ना मग म्हणायचे भावता त्याच्या गडी आला गडी. ते उशिरा उठत होतं चंद्रवंशी त्याला सूर्यवंशी म्हणतात ना. असं त्याच्याहून ठरायचं. वारल्या त्या म्हाताऱ्या आमच्या इथल्या इतक्या हुशार. ते गडी पण वारले. आकाशाकडे बघायची चांदण्या वगैरे. तुकोबारायांनी पाहिलं तर आज आकाशातल्या चांदण्या दारातल्या तेजापेक्षा फिक्या वाटत होत्या. फिक्या वाटत होत्या. कोण असली म्हातारी. आणि अंगावरची कापडं पाहिली तर जीर्ण झालेली होती. काठी आडवी टाकलेली दोन्ही पायावर बसलेली म्हातारी गुडघ्यावर आपली दाढी ठेवलेली आणि भूमीकडे बघत म्हातारी तिथे बसलेली आहे. तुकोबाराय खांद्यावर धोतरे समोरून जात असताना आवाज दिला माय माय कोण आपण. अल्लाह आधी गुडघ्यावरची दाढी वरती घेतली. इतका चेहरा भयावह केला म्हणजे असं फार मोठं एखादं संकट आहे किंवा फार असं काहीतरी सगळ्यांनी सोडून दिलंय असा विकळ चेहरा केला. एरवी तुकोबाराय म्हणायचे वळणीवर वाळत घातलेलं धोतर घेत असताना वळण चाफत जावं लागायचं. आज या माथारीचा चेहरा बघत असताना आपोआप दिसतंय हिच्यावर तेज काय असेल. ती पंढरपुरातली म्हातारी होती ना. जगाची मालकीन होती. शरीर धरलंय तसं रूप धरलंय तसं. कुठल्या पण आले फिरत फिरत. काय पाहिजे बाई साहेब. काही नाही नेसायला पातळ नाही रे. एखादं पातळ मिळेल. तुकोबारायने विचार केला पांघरायला मागितलं असतं ते एक खांद्यावर धोत्र होतं. पांघरायला मागितलं असतं ते एक खांद्यावर धोत्र होतं देऊन टाकलं असतं. पण पातळ द्यायचं पत्नीला एकच पातळ. वैकुंठवाशी माधव महाराज मगर सांगायचे. मी कधीच महाराज भांगाऱ्यांचं ऐकून सांगणार नाही. मी एक तर 6 श्लोकाचं ऐकून सांगतो अन्यथा वाचून सांगतो. बाकी पुन्हा कोणाचंही ऐकून सांगत नाही.
वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाच्या दारात आलेल्या म्हातारीनं पातळ मागितलंय. तुकोबरायाच्या जीवनात 2 धर्मपत्न्या, 1 जात राहिल्या. अद्यावत होत्या त्या फार मोठ्या अधिकाऱ्याची कन्या होत्या, ज्या माऊलीच्या वडिलाला 3600 एकर ऊस होता. आबाजी गुळवे पुण्यांची श्रीमंत व्यक्ती. पण परिस्थिती तुकोबरायाची बाह्य परिस्थिती नाजूक आहे. आतली परिस्थिती मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, तुकोबरायाची श्रीमंती मोजण्यासाठी तराजूच नाही, आणि गरिबी सांगण्यासाठी विश्वातला एकही लेखक नाही की तो तुकोबरायाची गरिबी लिहू शकतो. 18 विश्व नावाचं दारिद्र्य सांगितलं. हे दारिद्र्य सुद्धा तुकोबरायाच्या गरिबीत मोडत नाही. याच्याही पलीकडची तुकोबरायाच्या जीवनातली गरिबी होती, म्हणून ही लिहिता येत नाही. हे दोन्ही टोक असे भरगच्च स्थितीत भोगलेली व्यक्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. नुकतं स्नान आटपलेलं आतमध्ये होत्या आणि स्नान करण्यासाठी कणिक होती. असं मी सांगत नाही, मोठ्यांचा पुरावा आहे. कणिक त्या कणगीमध्ये दगड टेकलेला, मध्येच एक माठ ठेकलेला. त्या माठातलं मातीच्या लोटक्यानं अंगावर पाणी घ्यायचं आणि स्नान करायचं. तोपर्यंत अंगावरचं पातळ असं भोवताल वाळत घालायचं. इडं वाकडं अर्धावट त्याचं पाणी निचरलं वाळलं की आतली आत कणगीमध्ये लुगडं नेसायचं, मग बाहेर यायचं. ही जिजाबाईची परिस्थिती. मला असं वाटतं हे पाठ्यपुस्तक निर्मितीवाल्यानं जर हा पाठ 3री ते 7वी पर्यंत घातला तर एकही महाराष्ट्रातली मुलगी घरात परिस्थिती नाजूक झाल्यावर नवऱ्याला शिवी देणार नाही. हे घालाव हे अशी पाठ पाहिजे. पण 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली आणि या हरामखोर संस्थेनं पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. रघुनंदन बुवा याच्यातल्या मुख्य कविता गाळल्या, याच्यातले मुख्य पाठ गाळले. बोधले बाबा मुख्य पाठ गाळले. तुम्ही तर मास्तर आहात, तुम्हाला माहित असेल. आणि नवीन कविता घातल्या. मी दाक पितो, मी दूध पितो, मी वड्यान फिरतो. काय करायचं, तू ताकन दूध प्याला ना, आम्ही का रोगर प्यालोत का? हे मधात घुसिलं. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची. हे मधात घुसलं. मधात रेल्वेच्या मुंडक्याला बांधायला पाहिजे हराम खोरायला. विठाला विठाला काय परिस्थिती असेल हो. 3600 एकर ऊस माहेरात. आणि तुकोबरायाच्या जीवनात एका श्रीमंत माणसाच्या बांधावर पिकलेल्या उमराची खाली पडलेली उमरे येचून आणायची आणि लेकराला ती खा म्हणायची. 3600 एकर ऊस. पण एक पैशाची दखल नाही बिडवे बुवा. मी मालकाच्या संसारात बेजारी म्हणून एका तिळा इतकी रस्व दीर्घ इतकी सुद्धा चूक नाही. अहो काय करतो आपण. गॅसची टाकी नवऱ्याच्या डोक्यावर. गॅस जर नसेल तर पळाट्याचा सरपणाचा भारा त्याच्याच बोकांडीवर. बाजाराची पिशवी आणू त्याचे कांडे तुटले बोटाचे. तरी दिवाळीला गेन बनून त्या मेल्याच्या संसारात इतकुशी मजा नाही. कशा असं त्यात बघा ना, कशा असं त्यात आहे का नाही. एक लुगडं महाराज, एक लुगडं. आता जर हे सांगत राहिलं ना, बायका म्हणतील याच्या गोळ्या संपल्यात, याच्या गोळ्या संपल्यात. कारण त्यांचंही चूक नाही ना, त्यांचंही चूक नाही. आता तुमच्याकडे हस्तात पेरतेत का चित्रात? हस्त तर संपलं नक्षत्र. हस्त किंवा चित्रा, हस्तातले पहिले किती दिवस सोडित असतात पेरायला? अंदाजे नाही सांगायचा. जिनच्या पॅन्टीवाल्यांना इचकूच नका. हस्त किंवा चित्राचा काही प्रांतभेद असतो. पण मला असं वाटतं या पेरणीला सुतार दादाच्या नेहावून तिफन उचलली, मारुतीला येडा घातला की तिफन शेतात टेकल्या जायची आणि पेरणी वाढल्याच्या नंतरच तिफन गावात यायची. अन्यथा एखाद्याला अडचण असेल तर त्याच शेतातून दुसऱ्याला मदत करायला जायचे. पेरणीला मदत करीत होती माणसं. आणि हस्त आणि चित्रा नक्षत्रातच ज्वारी पेरायची. कारण हे हस्तातले 16 दिवस आणि चित्रातले 9 दिवस हे विश्वामित्राचा उन्हाळा असतो.
ज्वारी त्यात नक्षत्रावर येत असती, एरवी बुडख्या होय, काही होय, नाना प्रकारचं. किती उष्णता असते माहितीये का? मी काय आता तुम्ही म्हणताल आम्हाला शिकवायला का तू? मला शेती आहे, तुम्हाला बी भरपूर आहे, पण मला जरा नाद आहे शेतीचा. हो, इतकी उष्णता असती. चाड्यावर मूठ टेकल्याच्या नंतर खालच्या फणाच्या छिद्रातून नळ्यात वाफ येते आणि नळ्यातून आलेली वाफ चाड्यात जाती आणि चाड्यातून आलेल्या वाफानं मनगट गरम होते. इतकी उष्णता. हास्ता आणि चित्रातले 9 दिवस हे विश्वामित्राचा उन्हाळा. बैल लपत होते, तुमच्या लहानपणी बैल लपत होते. आता हे ट्रॅक्टर आले तेव्हापासून कोणालाच लपायचा प्रश्न नाही, लपत होते बैल सुद्धा. तर सुताराच्या न्याहून तिफन उचलल्याच्या नंतर पेरणारा पेरणी वाढेपर्यंत संपन्न म्हणत नाहीत आपल्याकडे. झाली आमची पेरणी, सोंगळ्यात होतराचा वाहडी म्हणत जावा. भगव्यातलं कुंकू संपलं कधीच म्हणायचं नाही चतुराबाई. कुंकू जरी संपलं तर वाहड म्हणायचं. आपल्याकडे पाहुणा पिशवी घेऊन निघल्यावर जातोच का नाही, पण येतो का जातो म्हणते ते येतो. आपल्याकडे सवास बोलण्याची पद्धत आहे. पेरणी वाहड्याच्या नंतर घरी बायकोचं तोंड पाहत होता. सुताराच्या नेहून तिफन उचलल्याच्या नंतर पेरणी होईपर्यंत बायकोचं तोंड पाहत नव्हता. ही तुमच्या लहानपणातली पद्धत होती, म्हणून ज्वारीच्या बुडख्या होत नव्हत्या. आता बायकोच्या साडीचाच कासरा आहे तिफणीला. मला सांगायचं एक की इतक्या साड्या झाल्यात तिफणीला कासरे. ह्या साड्या इकून आहे ना इतके मोठाले भांड घेतले. आमच्या मागच्या आठवड्यात आमच्या पोरायची माय म्हणजे मै बायको. पुन्हा असा घाम यायचा तुम्हाला, कोणाला म्हणायला पोरायची माय बायको. तिनं असा खपक्या टप घेतला, 3 साड्या दिल्या भागवतावा आलेल्या आणि 3 साड्यावर असा टप घेतला. बाळू त्याच्यात बसून आंघोळ करीन एवढा टप. इतक्या साड्या. आता जिजाबाईचं सांगितलं म्हणते मेला, याच्या नख्य गोळ्या संपल्यात, याला एखादं पाकिट द्यावर गोळ्या आणायला, असं म्हणायच्या. पण माझ्या माईंनो खरंच ही परिस्थिती जिजाबाईंची होती. एका लुगड्यावर संसार केला हो, एका लुगड्यावर संसार केला, तरी पण तुकोबरा जेवल्याशिवाय पाणी पित नव्हत्या. ही निष्ठा होती जिजाबाईची निष्ठा. आपल्या श्रावणात आमच्या घरचे सोमवार धरते. मी एका गावाला कीर्तनाला गेलो, तेरवीचं कीर्तन होतं. तसं काही नव्हतं, पण ते ज्याची तेरवी केली ते पण माळकरी नव्हता, आणि ज्यानं मला दिलंय त्याचे पोट्टे माळकरी नव्हते, ते फुल पाकिस्तानीच होते. पण कर होता पैशाचा, म्हणून मला बोलील. तर मग मी काय जेवलो नाही घरी आल्यावर. आणि बहीण तुमचा सोमवार सोडायचा राहिला काय? आणि म्हणलं तू सोडा का? हो, भाज्या गार होत्या ना, भाज्या गार होत्या म्हणून मी आधीच सोडा. इतकं नाहीच केलेलं, तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, पण ओरिजिनल तुमचंच सांगायला लागलो. तुकोबराय जेवल्याशिवाय बाई पाण्याचा थेंब पेत नव्हत्या. ही निष्ठा होती. गरिबीत इतकी मालकाव निष्ठा. तुकोबरायने विचार केला, लुगडं एकच वाळते, दारातली बाई लुगडं वागते. निमस्ती काढून ठेवलेली होती. निमस्ती म्हणजे जुन्या काळात बनेंना निमस्ती म्हणत होते. आता ओवणे आलेत ना, त्या शिवलेल्या असायच्या निमस्त्या. बरेच पैकी खिशे असायचे. तितके खिशे असून बी त्याच्यात तोटे ठुत नव्हते, त्याच्यात तंबाखू ठुत नव्हते, त्याच्यात बिड्या ठुत नव्हते. हे नंतर आलं बघा. आता भजन म्हणणारा पण इतकी तंबाखू खालाय आणि म्हणता आणि तरी लोक म्हणतात 1 नंबरचा गायक. 2000 आगाव द्या, त्यानं केलेलं पाप तू ह्या बोकांडीवर पडेल हरामखोरा. विठाला 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 विठाला. माझं एक मत आहे बोधले बाबा, परमार्थाची खोली वाढावा, रुंदी नाही, खोली वाढली पाहिजे. 5 परस विहिरीला पाणी वाह ऊस लावा. अहो विहीर 70 फूट रुंद आहे, पण 1.5 इंच पाणी आहे. लसूण तरी होईन का तिच्या? लसूण पण नाही झोपायचं. खोली वाढली पाहिजे, परमार्थाची खोली. हे लांबी रुंदीला काय किंमत नाही. पहिली गोष्ट आपण सुधारलं पाहिजे. पक्वाद्या असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, रामायणकार असेल, प्रवचनकार असेल, भागवतकार असेल, याने एकही व्यसन करता कामा नाही. का सांगू का तुम्हाला? प्रत्येक मुलगा वाढदिवसाच्या दिवशी सणावाराला बापाच्या माईच्या पाया पडतो. सणावाराला किंवा एखाद्या काही प्रसंग यानं पाया पडत असतो.
पण महाराज दिसल्याबरोबर प्रत्येक व्यक्ती त्याच्या पुढे मान वाकितोय. ही आपली ताकद नाही, ही संप्रदायाची ताकद आहे. कोण पुसला असतं आपल्याला? एरवी तरी पुसे कोण पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान. एरवी तरी पुसे देवासाठी मान, पावे पुसे कोण पावे देवासाठी मान. महाराज ह्या वंशात 100 वर्ष होऊन गेली तुमच्या पूर्वजांना. तुमचे म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मातीतल्या या बोधले वारकऱ्यांना 100 वर्ष होऊन गेली ना पूर्वजांना. आजही त्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतात का? ज्ञानोबराय तुकोबरायचे साधक होते, पंढरपुरातल्या मालकांचे साधक होते. म्हणून भजन करतो म्हणून आपल्या लोक पाया पडतात. आपण नाही बिड्या वडायला पाहिजे, आपण नाही तंबाखू खायला पाहिजे, आपण नाही गुटखे खायला पाहिजे. हो आमच्या इथं भागवत लावलं, भागवत वाचित असते लाईत नसते. तर ती पंगत होती, मला दिल ती पंगत होती मला द्वादशीची. मला काय ताण नाही, पन्हाळा वाटा आलं मोरी वाटा गेलं, मला कुठं आऊत आणून पंगत करावं लागली. ती पंगत गिंगत केली. मी तर म्हणलं भागवत करायला भेटावं. तो म्हणलं इंटरव्ह्यू झाली, कुठे आहेत भागवत करतो? मंदिराच्या मागं जाऊन बिडी वडीत होता. अरे म्हणलं हे मंडप पेटी तू रे. असे जर वेशनी संप्रदायात आले आणि ते वेशनी जर लोकांना स्वीकारले तर त्या गावाला कुपाटी लागन. विठाला विठाला विठाला. सात्विक तात्विक सरळ संप्रदाय. हो लय हा संप्रदाय काशी फळावानी फुगलेल्या नालायकायचा बी नाही बरं. काय काय लय असे फुगलेले, मला हे नाही जमत ते नाही जमत. तू कायमस्वरूपी तिकडच राह. कामिनीम चतुरोदिन हो येतो जायते रजस्वाला ततम जीवन शमतोम रजस्वाला. हा फक्त खाली येऊन सांगत नाही विठाला विठाला. निमस्ती काढून ठेवली. हे चाललं होतं ना, खांद्यावर नुसतं धोत्र होतं, अंगावरलं पिळून आणायचं आणि नेलेलं नेसून यायचं. वारकरी तू काय तुकोबरायांचा अधिकार निघाले. पण जाता जाता बाईनं पाहिलं, अरे पातळ आहे का एखादं? अरे तू रोज वयस्क म्हातारी होती. तुकोबराय म्हणले बाई दिलं असतं पण नाही ना घरी, नाही ना घरी. बर गळ्यातल्या माळी खऱ्या छत का? तुकोबरायच्या गळ्यात अशी माळ होती. हो ही माळ तुळशीचीच आहे का? तुकोबरायने सांगितलं होय. कालचा गोपीचंद मोरडा नाही अजून जी. बर हे लुगडं कोणाचं वाळतंय? माझ्या बायकोचं. अरे सरळ देत नाही म्हणा ना, मी तुला देणार नाही असं म्हणा ना. एवढं मोठं लुगडं असताना आमच्याकडे लुगडं नाही म्हणता, गळ्यात माळे तुळशीची. काय लागला असेल शब्द तो तुकोबरायला, कल्पना करा ना बाबा. पण तुकोबराय नाही म्हणत होते याचा अर्थ माहित नसेल काय साहेबांना, कारण लुगडं एकच होतं. ते लुगडं कणगीच्या भोवताल टाकलेलं आहे आणि आतमध्ये आईसाहेब बसलेले आहेत, त्या जिजाबाई तुकोबरायांच्या धर्मपत्नी. माझे दोन्ही धोत्र जरी मागितले असते तर मी 2 हात कपडा कमरेला लोकलज्जा निवारणार्थ हितार्थाय, लोकलज्जा निवार्थ हितार्थाय. मी फक्त कंबर 2 हात कपड्याने बांधून जीवन काठलं असतं आणि हे धोत्र दिले असते. पण कसं देऊ तिचं लुगडं? या देशातल्या 2 गोष्टी झाकल्या असल्या पाहिजे बोधले बाबा, एक पैसा आणि देशाची स्त्री.
या दोन गोष्टी झाकल्या पाहिजे. देवानं 10-5 कोटी जरी दिले तरी हरामखोरानं डायरीच्या पुढे ठुले नाही पाहिजे. पैसा झाकून पाहिजे आणि या देशाची स्त्री झाकलेली पाहिजे. जितकी स्त्री अंग भरून वस्त्र नेसेल, जितकी स्त्री अंग भरून वस्त्र नेसेल, त्या स्त्रीचं पावित्र्य, तिचं आचरण, तिचं चारित्र्य फार मोठी ताकद आहे. या देशातल्या एका स्त्रीला हरामखोर लोक उघड करत होते म्हणून पंढरपुरातला मालक लुगडच झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. पांडुरंगे येयो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येयो पांडुरंगे. या देशातल्या पवित्र स्त्रीचं अंग नालायक माणसाने बघू नये म्हणून पंढरपुरातला मालक लुगडं होतंय. तुम्ही सुद्धा अंग भरून कपडे घातले पाहिजे. हो, निदान कीर्तनाला येताना तरी हो, बाकीचे ड्रेस नसाव. मी आंध्रात एकदा बालाजीला गेलो तर तिथं माईकवर सांगतात, ते त्याच्या भाषेत एकदा, इंग्रजीत एकदा, मराठीत बोलत नाहीत. बरमुड्यावर दर्शनाला प्रवेश नाही. तिरुपती बालाजीला बरमुड्यावर प्रवेश नाही दुसऱ्या राज्यात. आणि ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ओरिजिनल वाघिणीचं दूध पिणारे लोक आपण, श्रीमंत बापाचे लेकर. अहो, ज्याच्या बापानं अर्धा एकर जमीन कमिली ते सासरवाडीत भीक मागणं, आणि ज्याच्या बापानं 200 एकर जमीन कमिली ते सासरवाडीतल्या 1.5 एकरासाठी भांडायलाय. अहो, ज्ञानोबा तुकोबारायचे लेकर आहेत आपण. किती 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 वैभवात राहायला पाहिजे. आपण कशाला बरमुडे घालायचे काय. आजही बघा पंढरपूरला बरमुड्यावर जाणाऱ्याला निषेध नाही. हा, कवा संस्थांच्या लक्षात येईल देव जाणे. विठाला विठाला विठाला. मुलींना बाष्कळ कपडे आजही नाहीत. बघा तिरुपतीला कधी जा, तिथं अलाउन्स शिंगे माणसाला तर आडीत येतच नाही. तू या अंग घी लुंगी, मग ती ढवळी पिवळी लाल लुंगी घ्यायची ना, आपण नेसून जायचं. मालकाचाच अवतार. पण इथं पण तशी परंपरा पाहिजे. चला, चांगले कपडे घातले पाहिजे, नाही घालावं. आणि जरी घालायचे ना, लोकांना नाही दिसलं पाहिजे. एक जणांनी मला घरी चहा प्यायला नेलं. चहा प्यायला नेल्याच्या नंतर म्हणलं मी चहा घेत नाहीत. म्हणले दूध घ्या. मी म्हणलं मी काय बोक्या नाही, दूध प्यायला दूध घेत नाही. हा, दूध घेणारे चहावाल्याचे इचकून टाकते. मला वाटतं काही घेत जाऊ, आपण घरी घेत जाऊ ना. घरी जे दिलं ते खातून, बाहेर जे लागते ते मागवतो. नालायकपणा आहे ना. बाहेर जे असेल ते खावा आणि घरी जे लागतंय ते पप्याच्या माईला सांगावं. तुम्हाला सोडू ना. पप्याची माय जे देते ते खातून, बाहेर म्हणतो. भजे दिल्यावर पिठलं मागितलं एक जणानं. भजे दिल्यावर पिठलं, असं काजू दिल्यावर शेंगदाणे. किती मूर्खपणाचं टोक आहे. चहा प्यायला नेलं मला. बाई चहा घेऊन आली. काळा चहा मी प्याला. 1.5 महिना तापच नाही गेली. डॉक्टरनं मला गोळ्या दिल्या. 3ऱ्या दिवशी या पुन्हा दिल्या. 4थ्या दिवशी या पुन्हा दिल्या. कंपाऊंडर म्हणला, साहेब माणसाचा जेवढा डोस होता तेवढा दिलाय. आता म्हशीला ताप आल्यावर जी गोळी राहिली का ती बाळू महाराजाला द्यायची राहिली. पण ते म्हणले ते मरण न हो. मग ते म्हणले, महाराज इतक्या 3दा डोस देऊन तुमच्या गोळ्या दिल्या नाही, तुम्ही केलं काय. काही नाही म्हणलं, मी एका घरी चहा प्यायला पेलो, बाई मला चहा गाऊनवरच घेऊन आली. तिला पाहिलं तेव्हापासून ताप आली. म्हणलं मला हो हो हो. मग कवा राहीन म्हणलं, जेव्हा ती लुगडं नेसन तेव्हाच राहीन. घालू नका असं म्हणत नाही. पण आपली संस्कृती लोकांची सांभाळा. घाला ना घरी, त्याबद्दल काही विषय नाही. अहो, चांगली चांगली माणसं मी मंदिरात एक जण नाईट पॅन्टीवर पाहायला, भजन करणारा, गळ्यात शपथ, सकाळच्याला बाळ्या मरण, खोटं बोलत असेल. माझ्या पाया पडला तो. पडला का नाही. आपण गेलो त्या दिवशी चाचका मानला गेलो. नाईट पॅन्टवर ज्ञानोबरायाच्या मंदिरात प्रदक्षिणा करून आतमध्ये मी बसल्यावर माझा पण पाया पडला नाईट पॅन्टीवर. कोणाला सांगायची ती घराने, ऐका नाही. आपण सुधारायला पाहिजे. पात्रता नाही ना आपली. चला, वस्त्र पूर्ण घातले पाहिजे. तुकोबारायाने विचार केला हे द्यावं कसं. पण बाई आपल्या